First, give your presenti fast. So what we have seen in the last lecture, थोडंसं तुम्हाला ऐकू येत असेल. लास्ट टाइम आपण न्यू लेसन स्टार्ट केला होता, महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. Maharashtra before the times of Shivaji Maharaj. We have learned 3 lessons till date. That is sources of history, then India before the times of Shivaji Maharaj. म्हणजे आपला भारत शिवाजी महाराजांच्या आधीचा भारत. तर वेगवेगळ्या डायनेस्टीज अँड देअर रूलर्स. व्हॉट वी हॅव लर्न, तर वेगवेगळ्या डायनेस्टीज होते, राजघराणे, आणि तिथे कोणते कोणते राजे होऊन गेले. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणते कोणते राजघराणे उदयास आले आणि कोणते राजे होऊन गेले, आणि त्याच्यानंतर हळूहळू मुघल किंवा बाबर त्यांनी कसं इन्व्हाजन केलं इंडियावर. ते सगळे वी हॅव सीन रिलिजियस चळवळ. महाराजांच्या आधीच्या काळामध्ये कोणते कोणते संत होऊन गेले, पंथ झाले, बरोबर, सुफी सेक्ट, हे सगळं पाहिलं ना आपण. आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणते कोणते संत होऊन गेले आणि कोणते कोणते पंथ उदयास आले, जसं महानुभाव पंथ, सिखिझम, गुरु नानकांचा संदेश, हे सगळं आपण लर्न केलं होतं. वेगवेगळे कवी, सूरसागर वगैरे. मॅम व्हॉइस इज ब्रेकिंग. सॉरी स्टुडंट्स, ऍक्च्युली कॉल आला मध्येच, त्याच्यामुळे मी क्लासमधून लिव्ह झाले होते. मीन्स ऑटोमॅटिकली लिफ्ट झाले होते क्लासमधून. ओके, आय एम शेअरिंग माय स्क्रीन अगेन. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. टेक आउट युअर पेन्स अँड नोटबुक्स, कीप विथ यू. थोडे हार्ड वर्ड्स असतील तर लिहून घ्यायचे सगळ्यांनी, किंवा मग बुक असेल तर बुक मध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचे जे हे हार्ड वर्ड्स मुळे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा लेसन रीड करता त्यावेळेला काहीच समजत नाही मग, जर हार्ड वर्ड्स असतील तर. पण तेच जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेले असतील तर लेसन तुम्हाला इझिली समजेल. ओके, आपण लास्ट टाइम थोडासा व्हॉइस ब्रेक होत होता, त्याच्यामुळे लास्ट लेसन मध्ये काय झालं, लास्ट लेक्चर मध्ये, ते थोडंसं रिवाइज करूया परत. So pay attention.
At the beginning of the 17th century, most of the territory in Maharashtra was under the control of Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. तर 17th सेंचुरीच्या सुरुवातीला तर महाराष्ट्रातले जे काही रिजन होते, आता आपल्याला महाराष्ट्राशी रिलेटेड सगळं पाहायचंय. लास्ट टू लास्ट लेक्चर मध्ये आपण इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज, आता मोस्टली महाराष्ट्रातले जे प्रदेश आहेत ते आपल्याला पाहिजेत. तर महाराष्ट्रातले जे काही टेरिटरी मीन्स तिथले प्रदेश, महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील तर ते कुणाच्या कंट्रोलमध्ये होते? निजामशहा, अहमदनगरचा निजामशहा आणि बिजापूरचा आदिलशहा. बिजापूरवरती ह्याची सत्ता होती आदिलशहाची, आणि निजामशहाची अहमदनगरच्या आसपासचा जो परिसर आहे आणि अहमदनगर तिथे निजामशहाची सत्ता होती. द मुघल हॅड एंटर्ड खानदेश. देअर ऑब्जेक्टिव्ह वॉज टू एक्सपांड देअर पॉवर इन द साऊथ. तर मुघलांचं प्रवेश कुठे झाला? खानदेशात त्यांनी प्रवेश केला. आणि त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, म्हणजे त्यांचं ध्येय होतं की त्यांची जी पॉवर आहे, सत्ता जी आहे ती दक्षिणेकडे त्यांना वाढवायची होती, एक्सपांड करायची होती. देअर वेर सेटलमेंट्स ऑफ सिद्धी पीपल हु हॅड कम फ्रॉम आफ्रिका अलॉंग द कोस्ट लाईन ऑफ कोकण. तर जे साऊथ जो भाग होता तिथे कोणाचे त्यावेळेला सिद्धी लोक राहत होते. असेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांचं हळूहळू वास्तव्य वाढलं होतं, तिथे ते सेटल झाले होते. तर आफ्रिकेतून आलेले सिद्धी पीपल आणि कोकणची किनारपट्टी आहे तिथे त्यांची सत्ता स्थापन झाली होती सिद्धी लोकांची. द कॉम्पिटिशन अँड कॉन्फ्लिक्ट अमॉंग्स द पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच अँड डच who had come from Europe was getting intense during this period. तर ही जी सत्ता आहे जिथे सिद्धी लोक होते साऊथ मध्ये, ती सत्ता आपल्याकडे घेण्यासाठी कॉम्पिटिशन म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा लागली होती. हे चार जे होते ब्रिटिश, हे सगळे युरोप कंट्री मधून आलेले होते, म्हणजे युके मधून आलेले होते. ब्रिटिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे सगळे युरोपातलेच, युरोप मधल्या कंट्रीज आहेत छोट्या छोट्या. तर तिथून ते आलेले होते आणि त्यांना तो प्रदेश होता तो तिथे आपली सत्ता स्थापन करायची होती, जिथे सिद्धी पीपल होते, ऑलरेडी सिद्धी लोकांची तिथे सेटलमेंट होती. तर मग त्या चौघांमध्येच तिथे स्पर्धा लागली किंवा कॉन्फ्लिक्ट, त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले, स्पर्धा तयार झाली त्या चारींमध्ये की कुणाची सत्ता तिथे स्थापन करायची. देअर वॉज स्टिफ कॉम्पिटिशन अमॉंग देम टू कॅप्चर द मार्केट्स ऑफ ट्रेड. आणि हे जे ब्रिटिश वगैरे आले होते आपल्या भारतामध्ये सुरुवातीला, भारतावरती राज्य करायला चालू केलं हे ब्रिटिशांनी, इंग्रज जे होते ते आपल्यावरती राज्य करू लागले. तर त्यांचा मोटिव्ह काय होता सुरुवातीला? तर ते आपल्या भारतामधलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी आले होते, म्हणजे इथे त्यांना व्यापार करायचा होता. व्यापार करण्याच्या उद्देशाने ते Ma'am, no voice. Ma'am, it is breaking. Voice is stop. व्हॉइस स्टॉप. नेटवर्क तर आहे, आवाज येत नाही का? वेट अ मिनिट. ओके, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते.
हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय आता? मला वाटतं स्क्रीन शेअर केल्यावर थोडासा आवाज ब्रेक होतोय. परत ब्रेक झाला तर सांगा, पटकन सांगा मला. ओके, आता आवाज येतोय का? स्क्रीन शेअर केली आपण, आवाज येतोय? ओके, बघूया. लेटेस्ट कंटिन्यू. बघू मध्ये अजून प्रॉब्लेम आला तर. सो आपण काय पाहत होतो तर हे जे महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांचं एंट्री झाली होती, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच आणि डच, आणि हे युरोप मधून आले होते आणि इथे ते त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली होती, स्पर्धा लागली होती. तर कशासाठी तर त्यांना इथला महाराष्ट्रामधला व्यापार कॅप्चर करायचा होता, बिझनेस करायचा होता, इथले मार्केट त्यांना कॅप्चर करायचं होतं. त्यामुळे त्या लोकांमध्ये स्पर्धा लागली होती. There was stiff competition amongst them to capture the market for trade. The Portuguese had already established their rule in Goa and Vasai on western coastline. तर पश्चिम किनारपट्टी आहे आणि गोवा आहे, तिथे पोर्तुगीजांनी ऑलरेडी त्यांची सत्ता स्थापन केली होती. हे चार जे होते, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती. पण पोर्तुगीजांनी ऑलरेडी तिथे थोडस सेटल झाले होते. गोवा आणि ही जी वेस्टर्न कोस्ट लाईन आहे, म्हणजे पश्चिम किनारपट्टी आहे महाराष्ट्राची, तर तिथे ते ऑलरेडी सेटल झाले होते. The British, Dutch and the French had found an entry through the medium of trading companies by setting up factories. तर आपल्याला माहितीच आहे, फॉरेन मधून बऱ्याचशा कंपन्या येतात, जसं आपल्या इथे पण IT कंपन्या आल्या खूप सगळ्या, किंवा दुसऱ्या ऑटोमोबाईल वगैरे अशा फॉरेन मधून आलेल्या कंपन्या त्यांनी त्यांच्या त्या कंपन्या किंवा त्यांचे प्रोडक्ट्स इथे घेऊन आले आणि त्यांनी इथे फॅक्टरी निर्माण केली आणि त्यांना त्यामार्फत एंट्री मिळाली. म्हणजे थोडक्यात ते त्यांचं बिझनेस करायच्या उद्देशाने त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये एंट्री केली. त्यांच्या फॅक्टरीज त्यांना उभ्या करायच्या होत्या, मग तो बहाणा होता त्यांच्यासाठी. त्याच्या थ्रू त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाय रोवायला चालू केलं. ऑल दीज पॉवर्स असेस्ड द स्ट्रेंथ ऑफ अदर पॉवर्स. आणि ह्या ज्या हे जे सगळे ब्रिटिश आहेत, युरोपियन आहेत, त्यांनी त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत त्या एकमेकांना जॉईन केल्या. जसे ब्रिटिश असतील किंवा पोर्तुगीज असतील, हे डच, ब्रिटिश आणि फ्रेंच, ह्या तिघांनी काय केलं, पोर्तुगीज तर ऑलरेडी सेटल झाले होते गोव्यामध्ये, तर ब्रिटिश, डच आणि फ्रेंचनी ऍसेस केलं, म्हणजे एकमेकांना कनेक्ट झाले ते. तर अशा तऱ्हेने त्यांनी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली. All these powers assessed the strength of other powers, kept themselves safe and tried to dominate as much as possible. डॉमिनेट म्हणजे काय, वर्चस्व स्थापन केलं. म्हणजे त्या तीन सत्ता ज्या आहेत, फ्रेंच, डच, ब्रिटिश, हे एकमेकांना जॉईन झाले आणि त्यांनी लोकांना थोडंसं डॉमिनेट, आपल्या इथले जे मूळचे लोक होते, बेसिक जे आपली जनता होती, त्यांना त्यांनी डॉमिनेट म्हणजे वर्चस्व, त्यांच्यावरती वर्चस्व गाजवायला सुरुवात केली, डॉमिनेट करायला चालू केलं. दिस कॉन्फ्लिक्ट हॅड क्रिएटेड इनस्टॅबिलिटी अँड इनसिक्युरिटी इन महाराष्ट्र. त्याच्यामुळे आपल्या इथे जे ऑलरेडी जे लोक होते ते थोडेसे इनस्टेबल झाले, म्हणजे अस्थिरता निर्माण झाली. हे बाहेरून लोक आले आणि आपल्यावरती असं राज्य गाजवू लागले, सत्ता गाजवू लागले, त्यांना डॉमिनेट करू लागले. तर त्याच्यामुळे आपल्या इथल्या लोकांना अस्थिरता निर्माण झाली आणि इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षित वाटू लागलं. आता आपलं काय होणार, दुसरे आपण त्यांचे गुलाम होऊ लागलो, हळूहळू गुलामगिरीमध्ये येऊ लागलो आपण. कारण त्यांच्या फॅक्टरीज होत्या, मग तिथे आपल्या लोकांना काम करावं लागायचं, मग ते जसं म्हणतील तसं आपल्याला, म्हणजे काय व्हायला लागलं, डॉमिनेट करू लागले. तोपकर Ma'am, your voice is stopped.
ऑन द बेसिस. Ma'am, your voice is परत breaking. आवाज ब्रेक होतोय का? Yes, ma'am. तुमच्याकडे हे आहे का, बुक आहे का? सगळ्यांकडे आहे PDF मोबाईलमध्ये? Yes. मराठी Yes. बुक नाहीये का? आदिती नाहीये का तुझ्याकडे? आदिती बुक आहे का? तर तुम्ही तुमचे बुक ओपन करा. स्क्रीन शेअर करायचं थांबूया 2 मिनिट, बघूया आवाज येतोय का. ओके, तर तुम्ही तुमचा लेसन 4th नंबरचा लेसन आणि पेज नंबर 14 ओपन करा. ओके, ओपन केलं सगळ्यांनी? ओके, मी थोड्या वेळाकरता स्क्रीन शेअर करायचं स्टॉप करते. सो ओपन पेज नंबर 14, 14 नंबरचं पेज ओपन करायचंय. तर तिथले जे लोक होते युरोपमधले, युरोपातून आलेले, आणि त्यांच्या डोक्यावरती जशा टाईपची टोपी होती, म्हणजे कस्टमरी हेड गिअर, म्हणजे शिरस्त्राण, म्हणजेच काय डोक्यावरती. आता हे दुबई वगैरे कडून आलेले कसे लोक, ते असं रुमाल सारखं असतं व्हाईट कलरचं, किंवा कोणी हॅट घालतं. युरोपियन लोक कोणी हॅट घालतात, कोणी म्हणजे त्यांच्या कंट्रीमध्ये जसं त्यांचा पेहराव असेल तसं ते असतात. डोक्यावरती त्यांची टोपी असते. तर त्यानुसार त्यांना तोपकर असं बोललं जायचं. हु विल रीड नेक्स्ट पॅराग्राफ? ओके, प्रद्युम्न रीड कर. Hello, ma'am. हो, येतोय तुझा आवाज. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राजकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगणाच्या मुख्य लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ. ओके ओके, आता आवाज येतोय माझा सगळ्यांना? ओके, सगळ्यांना रीड करायला मिळणार आहे. पण मला आधी सांगा, आवाज क्लिअर आहे का आता? ओके, सो बघूया आपण कुठपर्यंत हे चालतंय. ऑनलाईनचा हा एक ड्रॉबॅक आहे, है ना? It is necessary to get acquainted with the village, moja, kasba and pargana to understand the nature of settlements in that period, as also of the officers that form link between the rulers and their subjects, and also the markets and the craftsmen. तर त्या काळामध्ये खेडेगाव म्हणजे मौजा, विलेज जे होतं त्याला मौजा म्हणत, आणि कसबा त्याच्यापेक्षा थोडं मोठं असायचं ते म्हणजे कसबा, आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे खेडेगाव, नंतर आपण म्हणतो ना तालुका, नंतर जिल्हा, तशा टाईपचं विलेज, कसबा आणि परगणा, असं 3 टाईपच्या वसाहती होत्या. सेटलमेंट्स म्हणजे 3 टाईपच्या अशा वसाहती होत्या. The period as also of the officers that form a link between the rulers and their subjects, and also the markets and craftsmen. तर त्यानुसार म्हणजे तिथले कोणते कोणते अधिकारी आहेत आणि त्यांचं, त्या अधिकाऱ्यांचं त्या राजांशी कसं रिलेशन आहे, किंवा तिथल्या जनतेशी, सब्जेक्ट म्हणजे तिथली जनता, त्यांच्याशी कसं त्यांचं रिलेशन आहे, त्याच्यावरून पण त्या ह्या गोष्टी लिंक होत होत्या, ह्या एकमेकांना जोडल्या गेल्या होत्या, तिथले अधिकारी, राजे आणि तिथली जनता.
आणि त्याचप्रमाणे तिथला व्यापार म्हणजे मार्केट कसं चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक केलेल्या होत्या. आणि त्याच्यावरून क्राफ्ट्समॅन म्हणजे कारागीर, तिथला व्यापार कसा चालत असे, बाजारपेठांमधला, तिथले कारागीर, तिथली जनता, राजे आणि हे अधिकारी, हे सगळे एकमेकांना जोडले गेले होते. आणि त्याच्यावरून मग खेडेगावचा कारभार पाहणारे, मग त्याच्यानंतर कसब्यामधला कारभार, त्याच्यानंतर परगणा, ह्या अशा गोष्टी एकमेकांना लिंक होत्या. जसं आपल्या इथे अजून पण खेडेगावात सरपंच असतात, नंतर मग तालुका प्लेस मध्ये नगरसेवक किंवा शहरांमध्ये नगरसेवक असतात. तर हे सगळे जे आहेत जिल्हाधिकारी किंवा तालुक्याचे अधिकारी, हे सगळे एकमेकांना लिंक असतात, त्यांची कामं त्यांना एकमेकांना कनेक्ट असतात. खेडेगावांचा रिपोर्ट त्यांना तालुका प्लेसला द्यावा लागतो, तालुक्यामध्ये जे काय आहे कारभार होतोय, खेड्यांमध्ये होतोय, त्याचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्याला द्यावा लागतो. म्हणजे हे कशा आहेत, एकमेकांशी लिंक आहेत. जनरली द हेडक्वार्टर्स ऑफ परगना वॉज कॉल्ड कसबा. तर हे याचं जे हेडक्वार्टर होतं परगण्याचं, त्याला कसबा असं बोललं जायचं, मुख्य केंद्र. अ व्हिलेज स्मॉलर दॅन कसबा वॉज कॉल्ड मौजा. लेट अस acquainted in brief with village, कसबा अँड परगणा रिस्पेक्टिव्हली. तर अजून आपल्याला डीप मध्ये ओळख करून घ्यायची, विलेज काय आहे, कसबा आणि परगणा. ओके, आदिती. हॅलो. येस आदिती, नेक्स्ट पॅराग्राफ रीड कर. हा. गाव, मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तांडव खेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कामगीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलूत असे म्हणत. कसबा. ओके, कसबा आपण आधी विलेज समजून घेऊया आधी. ओके. ओके, तर विलेज म्हणजे खेडेगाव किंवा गाव. मोस्ट ऑफ द पीपल लिव्ड इन विलेजेस. तर मोस्टली अजून पण आपण बघतो, जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये खेडी आहेत आणि खेड्यांमध्येच मोस्ट ऑफ द पीपल, आता 80% लोक खेड्यामध्येच राहतात. विलेज वॉज ऑल्सो कॉल्ड मौजा. द चीफ ऑफ द विलेज वॉज पाटील. तर जो सरपंच असे किंवा मुख्य असेल तिथला खेडेगावचा अधिकारी, तर त्याला पाटील असं म्हटलं जातं. ही यूज टू ट्राय टू ब्रिंग मॅक्झिमम लँड अंडर कल्टिवेशन. तर त्या पाटीलचं काम काय होतं ते सांगितलेलं आपल्याला. तर तो पाटील गावामध्ये काय काम करत असे, तर जास्तीत जास्त गावामधली जमीन जास्तीत जास्त लागवडीखाली आणणं, म्हणजे जास्तीत जास्त भागावरती पीक घेण्याचं काम पाटीलचं होतं. त्याचप्रमाणे when there was any dispute in the village, the patil resolved it and made peace. तर भांडण तंटा होत असे गावकऱ्यांमध्ये, जेव्हा भांडण होत काही गोष्टींवरून, तर त्यावेळेला पाण्यावरून भांडण होत असेल किंवा शेतीवरून, शेतामध्ये असं असतं बघा, शेताची जी जागा असते तर त्याच्यावरून किंवा जागेवरून भांडण होत असतं, घराच्या ज्या जागा असतात, म्हणजे खूप प्रकारचे भांडणं असतात गावामध्ये. तर अशी भांडणं सोडवण्याचं, रिझॉल्व्ह करायचं काम आणि त्या गावामध्ये शांतता स्थापन करायचं काम पाटील करत असे. आणि ह्या कामामध्ये कुलकर्णी त्यांना हेल्प करत असते. म्हणजे कुलकर्णी आणि पाटील हे दोन मुख्य प्रमुख होते तिथले. म्हणजे त्यांच्या आडनावानुसार त्यांना एक पदवी मिळालेली होती, तिथले ते प्रमुख होते. आणि कुलकर्णी हेल्प पाटील इन हिज वर्क.
कुलकर्णी केप द रेकॉर्ड. तर हा जो कर महसूल जमा झालेला असतो, टॅक्स, रेव्हेन्यू मीन्स टॅक्स किंवा महसूल, तर तो गावकऱ्यांकडून महसूल गोळा करायचं काम कुलकर्णी करत. तर आता कसं आपण पण टॅक्स भरतो है ना. आपल्याला जर म्हणजे हे जे सगळे सरकारी कर्मचारी असतील किंवा सगळे जे नोकरी करणारे असतील, या सगळ्यांना टॅक्स भरावा लागतो. आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो आणि आपण टॅक्स भरतो म्हणून मग ही सगळी आपल्याला पाण्याची सोय होते किंवा रस्ते बांधले जातात रोडवरती किंवा ज्या पण सरकारी शाळा असतील, हे सगळे फायदे आपल्याला कुठून भेटतात? सरकारी दवाखाने, तेथे आपल्याला मोफत उपचार मिळतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामुळे शक्य होतात? तर गव्हर्नमेंटकडे कुठून पैसा येणार? तो काय गव्हर्नमेंट काय करतं? आपल्याकडून आपल्या सॅलरी मधून काही पैसे घेतं आणि त्याचाच यूज करून आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध करून देतं. तर त्याला बोलतात रेव्हेन्यू, टॅक्स. म्हणजे त्या काळात पण रेव्हेन्यू कलेक्ट केला जायचा लोकांकडून. देअर वेअर व्हेरियस आर्टिसन्स इन द विलेज. तर त्यावेळेला सुद्धा गावामध्ये वेगवेगळे कारागीर असतात, जसं सुतार असते, लोहार, चांभार असं म्हणतो ना आपण, वेगवेगळे कामं करणारे कारागीर असतात. शेतीची अवजारं तयार करायची असतील त्यांना काय बोलतात? आर्टिसन. दे हॅड हेरिडेटरी राईट्स रिगार्डिंग देअर ऑक्युपेशन. म्हणजे त्यांचा जो तो व्यवसाय होता तो पिढी जात होता. हेरिडेटरी म्हणजे पिढीजात व्यवसाय होता त्यांचा आणि त्यानुसार त्यांना ते अधिकार असत. त्यांचा जो व्यवसाय असेल त्यानुसार त्यांना तसे अधिकार होते. द पीझंट गेव अ शेअर ऑफ देअर ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस टू द आर्टिसन फॉर द सर्व्हिसेस दे रेंडर्ड टू द विलेज कम्युनिटी. म्हणजे पीझंट्स म्हणजे शेतकरी. तिथले शेतकरी काय करेल? तर शेतीतलं जे उत्पादन आहे, प्रोड्यूस आहे, म्हणजे त्यांचं शेतीमध्ये जे उत्पन्न निघे तो कारागिरांना देईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला घर बांधायचं आहे तर शेतकरी घर बांधून घेणार कारागिराकडून. त्यावेळेला एवढं नोट्स किंवा पैसे हे एवढं चलन नव्हतं. तर त्यावेळेला मग काय करत? शेतकरी त्याच्याकडचं धान्य त्याला देईल, आर्टिसनला धान्य देईल आणि मग त्या धान्याच्या मोबदल्यामध्ये तो जो कारागीर होता त्याला घर बांधून देईल. अशा प्रकारे त्यावेळेला म्हणजे हे चालत, बार्टर सिस्टीम बोलतो आपण त्याला, एक्सचेंज ऑफ थिंग्स. Artisans for the services they rendered to the village community. This share was known as baluta. आणि मग हा जो शेअर दिला जायचा शेतकरी जो द्यायचा त्यांना आर्टिसन्सला, त्याला काय बोललं जातं? कारागिरांना जो तो शेतीतलं उत्पादन देत असते त्याला बलूत असं बोललं जायचं. आपल्याला बघा किती कारागिरांकडून काम असतं. कधी आपले नळ खराब होतात मग आपण कारागिरांना बोलवतो, कधी घर बांधायचं असतं, कधी दरवाजे, कधी आपल्या घरामध्ये फर्निचर किंवा कपाट वगैरे असतात, ते कोण करतं? तर कार्पेंटर लोक ते काम करतात. मग आता आपण त्यांना पैसे देतो, पण त्यावेळेला अशी सिस्टीम नव्हती. त्यावेळेला काय असायचं? शेतीतलं उत्पादन त्यांना दिलं जायचं आणि त्याच्या बदल्यात ते आपलं काम करायचं. समजलं व्हॉट इज बलुता? बलुता म्हणजे काय समजलं? लक्ष देताय का सगळे? ओके. Understood up to this part? Okay, everyone understood. Good. सगळ्यांचं लक्ष आहे म्हणजे आज. ओके, नेक्स्ट पार्ट अनघा. अनघा, तन्वी, मॅम. येस, तुला कसबा पार्ट रीड करायचा. हा. कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यत ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ, इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत.
कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. ओके ओके तन्वी. कसबा. अ कसबा वॉज लाईक अ बिग विलेज. कसबा म्हणजे खेड्यापेक्षा थोडस मोठं गाव, म्हणजे तालुका. तालुका प्लेस मध्ये पण आपण बघतो तालुक्याच्या आजूबाजूची म्हणजे किंवा तालुक्यामध्ये राहणारी काही लोक जॉब करतात, पण बरीचशी लोक तालुक्यामध्ये राहणारी पण शेतीच करत असतात. म्हणजे त्या तालुक्याच्या बाहेर थोडस शेत जमीन असते, तिथे ते शेती करत असतात. A kasbah was like a big village. It was usually the headquarters of the परगणा. तर परगण्याचे मुख्य ठिकाण कोणतं होतं, तर कसबा. फॉर एक्झाम्पल इंदापूर कसबा ऑफ इंदापूर परगणा. इंदापूरचा जो परगणा होता त्याचं मुख्य ठिकाण होतं इंदापूर कसबा, आणि वाई परगण्याचं मुख्य ठिकाण होतं वाई कसबा. द हेडक्वार्टर्स ऑफ दोज परगणा. ऍग्रिकल्चर वॉज मेन ऑक्युपेशन. तर तिथला मेन ऑक्युपेशन कसब्याचा पण शेतीच होता. म्हणजे सुतार, लोहार हे जरी बाकीचे असतील का आर्टिसन्स असतील, तरी पण तिथला मुख्य जो व्यवसाय होता तो बरेचसे लोक तिथे शेती करत. देर वर स्किल्ड आर्टिसन्स लाईक कारपेंटर्स, ब्लॅकस्मिथ एक्सेट्रा इन अ कसबा. तर तिथे खूप कुशल कारागीर होते. म्हणजे कसब्यामध्ये कुशल कारागीर आहात, जसं सुतार काम करणारे, लोहार काम करणारे असे लोक म्हणजे कुशल होते ते. देअर वॉज युजली अ मार्केट ऍडजेसेंट टू द कसबा. तर कसब्याला लागूनच तिथे एक मोठं मार्केट असे, मार्केट प्लेस असे. म्हणजे आपल्या गावामध्ये पण एक मार्केट असतं, तालुका असेल समजा किंवा जिल्हा असेल तर एक मोठी बाजारपेठ असते. म्हणजे तिथे खूप सगळ्या गोष्टींचं आवक जावक असते, तिथे व्यापार चालतो. धान्य असेल, भाजीपाला असेल किंवा अजून काही वस्तू मिळत असतील तर सगळ्या एकाच ठिकाणी असतात. एक मोठी बाजारपेठ असते. म्हणजे राहणारी लोकांच्या कॉलनीज वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण बाजार जो असतो मुख्य गावामध्ये भरतो ना, तर कसब्याला लागूनच तिथे असा मार्केट भरलं जायचं, पेठ असायची. जसं आता आपण म्हणतो वीक मधून एकदा बाजार असतो आपल्या इथे. म्हणजे बाजारात गेलं की बराचसा भाजीपाला पण मिळतो, तिथेच धान्य पण असतं किंवा अजून काही खाण्याच्या गोष्टी असतील. बाजार पाहिला असेल तुम्ही, छोटे छोटे हॉटेल लागतात. म्हणजेच काय, थोडक्यात ते मार्केट पेठ असते ते. द शेटे अँड महाजन वेअर द वतनदार्स ऑफ द पेठ. तर ही जी मार्केट प्लेस होती तिथले वतनदार असत, शेटे आणि महाजन तिथले मुख्य असत. एव्हरी विलेज डिड नॉट नेसेसरीली हॅव अ पेठ. तर प्रत्येक खेडेगावाला पेठ असतेच असं नाही, तर तालुका प्लेस असतं म्हणजे कसबा असतं, तिथे मात्र ह्या बाजार भरतो. मग वेगवेगळ्या खेडेगावातली लोक काय करतात, जिथे बाजार भरतो तिथे येतात, पेठेमध्ये येतात मग ते लोक. द सेटिंग अप ऑफ द पेठ वॉज द जॉब ऑफ शेटेज अँड द महाजन. तर ही पेठ जी आहे ती सेट करायचं, तिथे पेठेचं व्यवस्थापन करायचं काम शेटे आणि महाजनांचं होतं. ही पेठ वसवायची, कसब्याच्या शेजारी पेठ तयार करायची आणि तिथे त्याचं सगळं व्यवस्थापन बघायचं. तर हे काम शेटे आणि महाजनांचं असायचं. फॉर दॅट दे रिसिव्ड सम लँड फ्रॉम द गव्हर्नमेंट अँड सम राईट्स फ्रॉम द विलेजर्स. तर त्याच्यासाठी त्यांना काय मिळत, शेटे आणि महाजनांना जमीन मिळायची, गव्हर्नमेंट कडून जमीन मिळत असे बक्षीस म्हणून त्यांना. आता जसं आपण सॅलरी देतो म्हणजे पैशाच्या स्वरूपात देतो, पण त्यावेळेला गव्हर्नमेंट कडून त्यांना जमीन मिळायची आणि काय विलेजर्स जे होते ते त्यांना काही अधिकार द्यायचे. द महाजन्स मेंटेन द अकाउंट ऑफ पेठ. आणि ह्या सगळ्या पेठ मधला जो बाजारपेठेमधला जो देवाणघेवाणीचा बिझनेस होता, बिझनेस करून जो पण काही हिशोब असेल तिथला, तर तो कोण पाहत असत, महाजन. आणि गावकऱ्यांनी त्यांना तसे अधिकार दिले होते. म्हणजे एक मुख्य काही बाजारपेठेचं काम असेल किंवा त्यांना एखादा दुकान तिथे समजा ओपन करायचं असेल, जे काय करायचं असेल, तर ते कोण त्याचे अधिकार कुणाला कॉन्टॅक्ट करणार, ते सगळे मिळून
शेटे आणि महाजनांना. असे त्यांना गावकऱ्यांनी अधिकार दिले होते. अंडरस्टूड? ओके, अनघाला नेटवर्क प्रॉब्लेम होता. आता रीड करू शकते अनघा तू. हॅलो. येस अनघा. माहित आहे का तुम्हाला, वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. जाणून घेऊया. दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरिता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. मॅम नेक्स्ट पण रीड करू? ओके रीड कर. वन पॅराग्राफ रीड कर. ओके. परगणा. परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसेल. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात 40 गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. ओके. So, do you know, as per the order of Veermata Jijabai, a pet was established in Pashan near Pune. तर जिजाबाईंच्या सांगण्यानुसार तर पाषाण म्हणजे पुण्याजवळचं जे पाषाण आहे तिथे मोठी बाजारपेठ वसवली गेली त्या काळामध्ये. इट वॉज कॉल्ड जिजापूर. आणि ती जी पेठ होती तिथे त्याला जिजापूर असं बोललं जातं. मालपुरा, खेळपुरा, परसपुरा, विठापुरा in Aurangabad are also new pets established in the name of Maloji, Kheloji, Parsoji and Vithoji respectively. तर अशा 4 पेठा औरंगाबाद जवळ मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी अशा 4 बाजारपेठा तयार करण्यात आल्या. शिवापूर ऍडजेसंट टू खेड वॉज अ पेठ इस्टॅब्लिश्ड इन द नेम ऑफ शिवाजी महाराज. तर शिवापूर हे नाव का मिळालं? खेड जवळची जी बाजारपेठ होती त्याला शिवापूर असं बोललं जातं. म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांचं नाव दिलं गेलं. तर त्या काळामध्ये अशा त्यांनी एक जस्ट माहिती म्हणून आपल्याला वेगवेगळ्या बाजारपेठांची नावं दिलेली. आणि अजून एक आपल्याला पाहायला मिळतं बरेचशा खेडेगावांना बुद्रुक आणि खुर्द आपण बोलतो ना. एसटी ह्याच्यावरती बोर्ड बघितले असतील तुम्ही. तर एखाद्या गावाचं नाव असतं आणि पुढे खुर्द असतं किंवा बुद्रुक असतं. तर बुद्रुक मीन्स ओल्ड आणि न्यू जर असेल तर त्याच्या पुढे खुर्द असं लावलं जातं. म्हणजे वडगाव बुद्रुक अँड वडगाव खुर्द. म्हणजे वडगाव जे जुनं आहे आणि त्याच्यानंतर थोडस डेव्हलप होत गेलं गाव आणि नवीन वसाहत तयार झाली तर त्याला वडगाव खुर्द असं बोललं जायचं. म्हणजे एक जुनं गाव आणि नंतर एक नवीन गाव तयार झालं, नवीन वसाहत तयार झाली की त्याला खुर्द असं बोललं जायचं. Many villages together made a pargana, but the number of villages was not the same in all parganas. म्हणजे खूप सगळ्या विलेजेसने मिळून परगणा तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिल्हा तयार होतो. पण असं जरुरी नाहीये की सगळ्या जिल्ह्यामधले नंबर ऑफ विलेजेस सेम असतील. वेगवेगळे असू शकतात. खेडेगावांची संख्या वेगळी वेगळी असू शकते. काही जिल्ह्यामध्ये कमी खेडी असतील तर काही परगण्यांमध्ये जास्त विलेजेस सुद्धा असू शकतात. जसं की पुणे परगणा वॉज बिग परगणा. इट कन्सिस्टेड ऑफ 290 विलेजेस. तर पुणे जिल्हा आहे. थोडक्यात पुणे जिल्ह्यामध्ये जर खेडी काउंट केली आपल्या जिल्ह्यातली, पुणे जिल्ह्यातली, तर 290 विलेजेस होऊ शकतात. आणि देअर वेर 64 विलेजेस इन द चाकण परगणा. म्हणजे त्यावेळेचे ऍक्च्युली आता चाकण पण
पुण्यामध्येच इन्क्लूड आहे. चाकण थोडस पुण्याच्या बाहेर येतं. तर चाकण परगणा जो आहे त्याला 64 विलेजेस आहेत आणि पुणे परगण्याला 290 विलेजेस. पण आता म्हणजे इतकं जवळ आलंय की चाकण सुद्धा पुण्याच्या खूप जवळ आलेलं आहे. तो पुण्याचाच भाग म्हणून आता ओळखला जातो. चाकण आलं की आता पुणे जवळ आलंय असंच आहे. म्हणजे चाकण चालू झालं कीच सगळी आपल्याला बिल्डिंग दिसायला लागतात, ट्रान्सपोर्ट म्हणजे व्हेकल्स खूप दिसायला लागतात. तर पूर्वी कसं होतं, पुणे परगण्यामध्ये 290 विलेजेस आणि चाकण परगण्यामध्ये 64 विलेजेस. द शिरवाळ परगणा वॉज स्मॉल, इट हॅड ओनली 40 विलेजेस. शिरवाळ परगणा जो होता तिथे 40 विलेजेस होते. द देशमुख अँड देशपांडे वेअर द वतनदार ऑफिसर्स ऑफ द परगणा. तर परगण्याचे मुख्य अधिकारी कोण होते? देशमुख आणि देशपांडे. द देशमुख वॉज द चीफ ऑफ पाटील्स इन द परगणा. तर आपण पाहिलं विलेजेसचा प्रमुख होता पाटील आणि त्या पाटीलचे पण चीफ म्हणजे पाटीलांचे पण मुख्य कोण होते? देशमुख. त्यांच्या वरचे अधिकारी होते देशमुख. द देशमुख डीड ऍट द परगणा लेवल व्हॉट द पाटील डीड ऍट द विलेज लेवल. तर देशमुखांचं कामकाज जे होतं ते परगणा लेवल वरती चालायचं आणि पाटलांचं जे आहे त्यांच्या खेडेगावांमध्ये चालायचं. द देशपांडे वॉज द चीफ ऑफ ऑल कुलकर्णीज इन द परगणा. तर परगण्यातले जे कुलकर्णी आहेत, जसं विलेजेस मध्ये पण कुलकर्णी होते जे पाटीलला हेल्प करत होते, त्याचप्रमाणे परगण्यामध्ये सुद्धा काही कुलकर्णी होते. तर ते कुलकर्णी देशपांडे त्यांचे मुख्य प्रमुख होते. प्रत्येकाचं काम हे करायला म्हणजे प्रत्येकाच्या कामावरती लक्ष ठेवायला त्याच्यापेक्षा वरचे अधिकारी असत. त्यामुळे मग पाटलांच्या वरती देशमुख असत, तसंच कुलकर्ण्यांच्या वरती देशपांडे असत. द देशपांडे डीड ऍट द परगणा लेवल द वर्क दॅट कुलकर्णीज डीड ऍट द विलेज लेवल. दीज वतनदार ऑफिसर्स वेअर द लिंक बिटवीन द पीपल अँड द गव्हर्नमेंट. तर हे सगळे वतनदार ऑफिसर्स होते, त्यांना गव्हर्नमेंटला पण रिपोर्ट करावा लागे आणि त्यांच्या गावामधली जनता जी असेल त्यांचं काय काम असेल, त्यांच्या काय म्हणजे त्यांना काय मदत हवी आहे किंवा त्यांचा तिथला कारभार कसा चालवायचा, ते एक त्यांच्यामध्ये लिंक होती. तिथलं सरकार आणि तिथली जनता त्यांच्यामधले ते एक दुवा होते. म्हणजे त्या दोघांना रिपोर्ट करायचं काम त्यांचं होतं. म्हणजे गव्हर्नमेंटला पण सांगितलं पाहिजे की गावामध्ये काय चाललंय, काय अडचणी आहेत, आपल्याला गावामध्ये काय सुधारणा करायची आहे. ते काम ऑफिसर्स हे लोक जे होते वतनदार ते सरकारला कळवत आणि मग गावामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत, लोकांना काय हेल्प करायची आहे, लोकांचं म्हणणं सरकारपर्यंत मांडायचं आहे, त्यासाठी ते लोकांना मदत करत. अंडरस्टूड? समजतंय का सगळ्यांना? एकतर बुक नाही आपल्याकडे, ओपन नाहीये बुक. ओके. इंग्लिश मीडियम स्टुडंट कोण आहे? मराठी बऱ्याच जणांनी रीड केलंय. धनश्री रीड करणार का? Yes. ओके धनश्री रीड. In case of enemy invasion or drought, these wanteders, these वतनदार्स. Vatandars represented the grievances of the people to the government. Sometimes these officers misused their powers. They collected more money from the people than was due or did to not remit the money so collected to the government in time. On such occasion, the people suffered harassment. Do you know? Then is an Arabic word in Maharashtra. It is used is refer to hereditary land for which the holder does not have to pay revenue. रेव्हेन्यू. ओके ओके, आपण समजून घेऊया आधी. Okay. In case of enemy invasion or drought, these Vatandars represented the grievances of the people to the government. Grievances म्हणजे तक्रारी.
ग्रीव्हियन्सेस मीन्स तक्रार, लोकांच्या काय तक्रारी असतील त्या गव्हर्नमेंटकडे त्यांना, म्हणजे हे जे इन केस ऑफ इनेमी इन्व्हाजन म्हणजे शत्रूचं आक्रमण होत त्या काळामध्ये कंटिन्युअसली मुघलांचं किंवा शत्रू भरपूर होते, आपल्या महाराष्ट्राची सीमा असेल किंवा भारताची, वेगवेगळे राजे आक्रमण करत, त्यावेळेला सतत आक्रमण होत असे वेगवेगळ्या राजांचं, तो तिथे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आक्रमण जास्त होत असत तिथे. मग त्यावेळेला किंवा ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ पडला, पाऊस झाला नाही, एखाद्या वर्षी पाऊस नाही झाला आणि त्या भागामध्ये दुष्काळ पडला. सो दीज वतनदार रिप्रेझेंटेड द ग्रीव्हियन्सेस ऑफ द पीपल टू द गव्हर्नमेंट. तर हे जे वतनदार होते, देशमुख, देशपांडे, तर हे काय करत, लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सरकारकडे कळवत, रिप्रेझेंट करत. समटाइम्स दीज ऑफिसर्स मिसयूज देअर पॉवर्स. पण त्याच वेळेला काय होतं, अजून पण होतं बघा, आपले जे सगळे मंत्री आहेत, आमदार, खासदार किंवा जे पण असतील, ते काय करतात, बऱ्याचदा करप्शन होतं. आपण ऐकलं असेल भ्रष्टाचार, बऱ्याच वेळा भ्रष्टाचार वर्ड ऐकला असेल. म्हणजे काय, तर ते मधल्यामध्ये हॅलो, समटाइम दीज ऑफिसर्स मिसयूज देअर पॉवर्स म्हणजे त्या सत्तेचा ते दुरुपयोग करत किंवा भ्रष्टाचार करत. दे कलेक्टेड मनी फ्रॉम द पीपल दॅन वॉज ड्यू टू ऑर डिड नॉट रेमिट द मनी सो कलेक्टेड टू द गव्हर्नमेंट इन टाइम. तर ते काय करत, लोकांकडून तर पैसा गोळा करत, म्हणजे आपण पाहिलं रेव्हेन्यू भरावा लागतो, आपल्याला टॅक्स भरावा लागतो, लोकांना सरकारकडे टॅक्स जमा करावा लागतो. तर हे जे मधले होते वतनदार, ते लोकांकडून पैसे घेत पण रेमिट म्हणजे पाठवत नसत, गव्हर्नमेंटला ते पैसे पाठवत नसत, ते स्वतःकडेच ठेवत असत. त्यातला काही पैसा, जो सगळा पैसा गव्हर्नमेंटला जायला पाहिजे, समजा आपण 100 रुपीज दिले तर ते 100च्या 100 सरकारला जायला पाहिजे, तर ते तसं न करता काय करणार, त्यातले 80च गव्हर्नमेंटकडे देणार आणि 20% किंवा 20 रुपीज स्वतःला ठेवून घेणार. म्हणजे काय केलं त्यांनी, ऍक्च्युली तसं नाही करायला पाहिजे, तो काय आहे, भ्रष्टाचार म्हणजे करप्शन करत. ऑन सच ऑकेजन द पीपल सफर्ड हॅरॅसमेंट. आणि मग अशा वेळेला, असा प्रसंगी, ऑकेजन म्हणजे असा प्रसंग आल्यावर लोकांना काय होत, हॅरॅसमेंट म्हणजे त्रास होत असे, लोकांना जनता त्रासली जात होती. नेहमीच असं घडत, काही वतनदारांची सवयच अशी बनली होती की ते लोकांकडून रेव्हेन्यू घेणार पण गव्हर्नमेंटकडे पोहोचवणार नाहीत. मग त्याच्यामुळे त्यांना ज्या सोयी सुविधा पाहिजेत गावामध्ये तर त्या मिळत नसत. त्याच्यामुळे फायनली कुणाला त्रास होत असे, तर तिथल्या सामान्य जनतेला, तिथल्या लोकांना त्याचा त्रास होत असे. हॅरॅसमेंट म्हणजे ते त्रासली जात, तिथली जनता त्रासली जात असे. Do you know Vatan is an Arabic word in Maharashtra. It is used is refer to hereditary land for which the holder does not have to pay revenue. म्हणजे वतन म्हणजे काय आहे, तर अरेबिक वर्ड आहे आणि महाराष्ट्रामध्ये वतनचा यूज म्हणजे काय केला जातो, वतन ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की पिढीजात जमीन, हेरिडिटरी लँड फॉर विच होल्डर डज नॉट हॅव टू पे रिव्हेन्यू. म्हणजे अशी जमीन, वतन म्हणजे अशी जमीन आहे की त्यांना टॅक्स नाही भरावा लागत, त्याला वतन असं म्हणतात. म्हणून हे देशमुख वगैरे होते ते वतनदार होते, म्हणजे त्यांना स्वतःला टॅक्स नव्हता भरावा लागत, त्यांना त्या जमिनी बक्षीस म्हणून मिळालेल्या असत, त्याला वतन असे म्हणत. बक्षीस म्हणून मिळत असत पण त्यांना रेव्हेन्यू नाही पे करायचं, त्याच्यावरचा महसूल त्यांना भरावा नाही लागत, त्याला बोलतात वतन. अंडरस्टूड? अरे वा, आज ऐकतायत सगळेजण, बरेचसे रिप्लाय येत आहेत मला आज. गुड गुड. ओके. द कॅलॅमिटी ऑफ अ फॅमाइन. Okay, Deepika, read next part. Ma'am, I am audible? Ma'am? Yes? The calamity of a famine. Yes, audible.
The calamity of a famine. Agriculture was dependent on rainwater. If it did not rain, crops would fail. The prices of food grains rose. It became difficult for the people to get food grains and other things. There was no folder for the cattle. Water became scarce. It became difficult for people to live in the village. They were forced to leave the village. A famine was a great calamity for the people. A great famine occurred in Maharashtra in 1630 CE. People were greatly distressed due to this famine. It has been described in these words. People were ready to sell themselves for a piece of bhakri, but there was nobody to buy them. There was a severe scarcity of food grains. Entire families were destroyed. Cattle and farm animals died. Agriculture was devastated. The famine put an end to industries. All financial transactions came to a standstill. People had to wander to faraway regions in search of livelihood. It was a great challenge to bring back to normalcy the devastated life of the people. ओके, डिवास्टेटेड. आणि सिव्हिअर, तू मगाशी वेगळं रीड केलं होतं. देअर वॉज अ सिव्हिअर स्कारसिटी ऑफ फूड ग्रेन्स. स्कारसिटी म्हणजे काय? कमतरता. ओके, गुड. द कॅलॅमिटी ऑफ फॅमाइन किंवा फॅमिन. ऍग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. कॅलॅमिटी म्हणजे काय? संकट बोलतो ना आपण, दुष्काळाचं संकट. फॅमिन म्हणजे काय? दुष्काळ. तर दुष्काळाचं संकट आल्यावर काय होत असे त्या काळात, ते त्यांनी थोडक्यात सांगितलं आपल्याला. देअर वॉज ऍग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. मोस्टली त्यावेळेला जी शेती होती ती पावसाच्या पाण्यावरती डिपेंड होती. इफ इट डिड नॉट रेन, अजून पण जर पाऊस नाही पडला, एखाद्या वर्षी पाऊस नाही झाला, तर ऑब्व्हियसली त्या काळामध्ये कमी येतं. म्हणजे आता तरी डॅम वगैरे भरपूर आहे, धरणं वगैरे असतात, कॅनॉलला पाणी येतं, पण त्यावेळेला खूप अशा सुविधा नव्हत्या. मोस्टली जी ऍग्रिकल्चर होती ती पावसाच्या पाण्यावरती डिपेंड होती. इफ इट डिड नॉट रेन, क्रॉप्स वुड फेल. तर एखाद्या वर्षी पाऊस नाही झाला तर साहजिकच त्या वर्षीची जे क्रॉप्स असतील, पिकं जी असतील ती फेल होत असत, म्हणजे नुकसान होत असे, पिकं उगवून येत नसत. द प्राइजेस ऑफ फूड ग्रेन्स रोज. आणि मग कमतरता होत असे. फॉर एक्झाम्पल गहू, त्या वर्षी समजा पाऊस नाही पडला, गहू कमी झाला, तर मग त्यावेळेला काय होत असे, गहू खूप महाग होत असे. म्हणजे फूड ग्रेनची प्राइजेस ज्या आहेत त्या रोज होत असत, म्हणजे महाग होत असत. इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू गेट फूड ग्रेन्स अँड अदर थिंग्स. तर मग त्यावेळेला त्या लोकांना फूड असेल किंवा व्हेजिटेबल्स असतील किंवा अजून काही गोष्टी असतील, तर दुष्काळ पडल्यामुळे त्यांना त्या घेणं डिफिकल्ट होत असे. त्यांच्याकडे पैसा नसणार किंवा दुष्काळ पडणार, तर मग त्यांच्यासाठी ते अवघड होऊन जात असे. देअर वॉज नो फॉडर फॉर द कॅटल. मग आता बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे अॅनिमल्स असतात, त्यांनी डोमेस्टिकेट म्हणजे पशुपालन वगैरे व्यवसाय असतो त्यांचा. मग त्याच्यासाठी त्यांना गायींसाठी चारा पाहिजे, गायी म्हशींसाठी, तर ते फॉडर म्हणजे चारा, तर तो चारा पण त्यांना मिळत नसे. वॉटर बिकेम स्कार्स. दुष्काळ पडला तर मग लोकांना पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठी पाण्याची स्कार्स म्हणजे कमतरता होत असे. इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू लिव्ह इन द विलेज. मग जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला त्या गावामध्ये, तर त्यांचं पूर्ण जे लाईफ आहे, पूर्ण इयर जे आहे ते पाण्यावरती अवलंबून आहे. तर पाऊस नाही पडला तर त्या वर्षी त्यांना खूप अवघड जात असे. त्या वर्षी तिथे त्या खेड्यामध्ये राहणं अवघड जात असे. द फॅमिन वॉज अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. म्हणजे हा दुष्काळ जो होता तो एक मोठं संकट होतं तिथल्या लोकांसाठी, खूप मोठं संकट असे एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर. अ ग्रेट फॅमिन ऑकर्ड इन महाराष्ट्र इन 1630 CE. तर एक मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये 1630 मध्ये. एक मोठा दुष्काळ पडला होता. पीपल वेअर ग्रेटली डिस्ट्रेस्ड ड्यू टू दिस फॅमिन. म्हणजे त्यावेळेचे लोक जे होते
ते फार चिंतित झाले होते. म्हणजे त्यांना खूप चिंता पडली होती की एवढा मोठा दुष्काळ पडला आता कसं होणार, आपण कसे जगू, किंवा पाणी नाहीये, गुरांना चारा नाहीये, काही फूड नाहीये घरामध्ये. इट हॅज बीन डिस्क्राइब्ड इन दिस वर्ड. पीपल वेर रेडी टू सेल देमसेल्स फॉर अ पीस ऑफ भाकरी, बट देअर वॉज नो बडी टू बाय देम. म्हणजे एका पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलंय की कसा होता त्यावेळेचा दुष्काळ. तर पीपल वेअर रेडी टू सेल देमसेल्स फॉर अ पीस ऑफ भाकरी, म्हणजे तिथले जे लोक होते ते स्वतःला विकायला सुद्धा तयार होते. एका भाकरीसाठी काहीही करायला तयार होते. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे की एका भाकरीच्या तुकड्यासाठी ते काहीही करायला तयार होते, स्वतःला विकण्यासाठी सुद्धा तयार होते. बट देअर वॉज नबडी टू बाय देम, म्हणजे पण तरी सुद्धा इतकं करून पण त्यांना विकत घेणारा पण कोणी नव्हतं. ते लोक म्हणत की आम्हाला भाकरी द्या, आम्ही काहीही करायला तयार आहे, पण ते करून घेण्यासाठी सुद्धा कोणी तयार नव्हतं. देअर वॉज अ सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन, म्हणजे तिथे अन्नधान्याची खूप मोठी कमतरता निर्माण झाली त्यावेळेला. एंटायर फॅमिलीज वेअर डिस्ट्रॉयड, आणि त्यामुळे खाण्यापिण्यासाठी काही नाहीये, मग बरीचशी कुटुंब जी आहेत ती उद्ध्वस्त झाली. म्हणजे भूकबळी गेला, बऱ्याच लोकांना खायला न मिळाल्यामुळे ती मरण पावली असतील किंवा काहीतरी आजारी पडली असतील. तर म्हणजे डिस्ट्रॉय झाले फॅमिली. कॅटल अँड द फार्म अॅनिमल्स डाईड, खूप सगळ्या गायी आणि बाकीचे जे फार्म अॅनिमल होते, बाकीचे जे प्राणी होते ते मेले. ऍग्रिकल्चर वॉज डिवास्टेटेड, शेती जी आहे, पाणीच नाहीये तर मग शेतीचं काय, उद्ध्वस्त झाली शेती सगळी, त्याच्यामध्ये काही पिकच आली नाही, फक्त माती राहिली, पीक आलंच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे डिवास्टेटेड म्हणजे उद्ध्वस्त झालं. द फॅमिन पुट अँड एंड टू इंडस्ट्री, आता जर शेती नाहीये, अॅनिमल्स नाहीये, तर हे सगळे इंडस्ट्रीयल जे बिझनेस असतात ते शेतीवरती आणि डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स याच्यावरतीच डिपेंड असतात. पण त्यावेळेला जर पाऊस नाहीये, शेती नाहीये, तर इंडस्ट्रीज पण पुट अँड एंड, म्हणजे इंडस्ट्रीज सुद्धा संपल्या, तिथल्या इंडस्ट्रीज सुद्धा बंद पडल्या. फॉर एक्झाम्पल, आता एक कपड्याची इंडस्ट्री आहे है ना, कपड्याची इंडस्ट्री आपण तयार केली एका सिटीमध्ये, तर आपल्याला कपडे पाहिजेत, तर काय करावं लागेल, कपड्यासाठी काय पाहिजे, कॉटन पाहिजे, कापूस पाहिजे, तर कपडा तयार होणार ना. मग कापूस कुठे नेणार आहे, शेतीमधून येणार आहे. पण आता शेतीमध्ये दुष्काळ आहे, त्या वर्षी कापूस नाही झाला, तर मग इंडस्ट्रीचा एंड झाला. किंवा मग दुधाच्या इंडस्ट्रीज असतात, आपण हे दूध, दही, ताक हे सगळं भेटतं आपल्याला पाऊचमध्ये, त्या इंडस्ट्रीज असतील. पण त्या वर्षी अॅनिमल्स मरून गेले, दुष्काळ पडला, तर मग त्या इंडस्ट्रीज संपून गेल्या, त्या चालूच नाही शकत ना. जर त्यांच्याकडे मालच अवेलेबल नसेल, तर ते रॉ मटेरियल नसेल, तर त्या इंडस्ट्रीज बंद झाल्या. ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केम टू अँड स्टँड स्टिल, सगळं जे अर्थशास्त्र होतं, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे सगळं अर्थव्यवस्था जी होती ती थांबली. स्टँड स्टिल म्हणजे थांबली, सगळे पैशांचे व्यवहार बंद झाले. शेतीत पीक नाहीये, मग शेतकरी त्यांचा माल नाही विकू शकत, शेतकरी इंडस्ट्री माल विकत नाही घेऊ शकत, म्हणजे काय झालं, सगळं स्टॉप झालं. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे होते, म्हणजे पैशांची देवाणघेवाण होती, ती थांबली. पीपल हॅड टू वॉन्डर टू फार अवे रिजन्स इन सर्च ऑफ लाईव्हलीहूड, तर त्या भागातले जे लोक होते महाराष्ट्रामधले, ते खूप दूर दूर जाऊ लागले. कशासाठी, म्हणजे लाईव्हलीहूड, त्यांच्या जीवन जगण्यासाठी ते खूप लांब लांब जाऊ लागले, ते गाव सोडून जाऊ लागले. इट वॉज अ ग्रेट चॅलेंज टू ब्रिंग बॅक टू नॉर्मलसी द डिवास्टेड लाईफ ऑफ द पीपल, ते उद्ध्वस्त झालेलं जे जीवन होतं लोकांचं, ते नॉर्मल करण्यासाठी, नॉर्मल करणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज होतं गव्हर्नमेंट पुढे. तिथलं पूर्ण महाराष्ट्रामधलं उद्ध्वस्त झालेलं होतं. अंडरस्टूड, समजलं का? मराठी मीडियम स्टुडंट्स, इंग्लिश मीडियम स्टुडंट्स, एनीबडी हॅव अ डाऊट? Anybody have any doubt? Okay.
Good. All are listening carefully today. Thank you for cooperating me, helping me. ओके स्टुडंट्स, आपण इथे थांबूया आज. सगळ्यांनी रिवाइज करायचं लेसन. And I will upload homework on the Google Classroom. Please see it and try to do the homework. Bye everyone. Bye, ma'am. Good night. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye. Good night. Good night, Tanvi. Bye.